पण एवढ्या प्राइसला मिळेल शक्यता फार कमी आहे. म्हणजे 200 रुपयाच्या वरती कुठली गोष्ट नाहीये. जर तुम्ही नॉर्मल रेस्टॉरंटमध्ये गेलात तर एवढा नुसता राईस घ्यायला तुम्हाला एक 50 ते 70 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजे मला इमॅजिनच करताना कसं तरी होतं की 140 रुपयामध्ये मी मटणाची पूर्ण थाळी खातोय. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज आहे कोल्हापूरमध्ये आणि मी कोल्हापूरमधील असं एक तुम्हाला हिडन स्पॉट दाखवणार आहे जिथे असणार आहे 100 रुपयामध्ये चिकन थाळी आणि 140 रुपयामध्ये मटण थाळी. बिली होतोय तुम्हाला आजच्या जमान्यामध्ये हे रेट आहेत. तो हिडन स्पॉटचं नाव आहे त्या मिनी वसंत घरगुती खानावळ. आणि मित्रांनो, ह्याला जवळजवळ 30 वर्षाहून अधिक झालेले आहेत. आणि मी आतमध्ये जाणार आहे आणि 100 रुपयामध्ये कोणकोणते पदार्थ मिळणार आहेत चिकन थाळीमध्ये, किंवा 140 रुपयामध्ये तुम्हाला मटण थाळीत कोणकोणते पदार्थ मिळणार आहेत, किंवा अजून कोणकोणत्या थाळ्या आहेत, त्या सगळ्या मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. याचं टायमिंग, याचं लोकेशन, या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमधून कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण जाऊया एकदम बजेट फ्रेंडली अशा मिनी वसंत घरगुती खानावळमध्ये. या. तर मंडळी बघा, माझ्या समोर आहे हॉटेल मिनी वसंतच्या 2 थाळ्या मागवलेल्या आहेत मी. आणि एवढ्या अफोर्डेबल आहेत ना. प्राइस तुम्हाला बघितलं असेल थंबनेलला काय आहे ते. ही बघा, ही 100 रुपयाची थाळी आहे. ही आहे चिकन थाळी आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघा इथे काय काय आहे ते. हे बघा, चिकन मसाला आहे, अंडा करी आहे, तांबडा रस्सा आहे, पांढरा रस्सा आहे, कांदा, लिंबू, चपाती आहे. आणि चपातीची साईज पण बघा केवढी मोठी आहे. आणि याच्यामध्ये 2 चपात्या येणार आहेत. आणि मसाले भात हा प्रत्येक थाळीबरोबर येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हे बघा, हे आहे मटन ताट बघा ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि याची तुम्ही जर प्राइस ऐकाल ते पण तुम्ही चक्क आश्चर्यचकित व्हाल. हे 140 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा बघा, हे आहे मटन मसाला प्लेट आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्ही बघू शकता 3 ते 4 पीस आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सलाड आहे, कांदा, लिंबू, चपाती. याच्या प्रत्येक ताटाबरोबर तुम्हाला 2 चपात्या मिळणार आहेत. आणि कॉमन हा मसाले भात असणार आहे. एवढे अफोर्डेबल मला वाटत नाही तुम्हाला कोल्हापुरात कुठे मिळेल. विचार करू शकता का 100 रुपयामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं चिकन थाळी आणि ही 140 रुपयामध्ये मटन थाळी. आता टाइम टू टेस्टिंग. आणि महत्त्वाची गोष्ट असे, प्राइस जरी कमी आहे तर टेस्ट महत्त्वाची आहे. आपण तर आता बघूया टेस्ट करून. चपाती पण बघा एकदम गरमागरम आहे, एक नंबर. आहा, मस्तपैकी लिंबू मारून आता आपण सुरुवात करूया. आणि इथे बघा तुम्ही, पीस पण भरपूर दिलेले आहेत. जवळजवळ 3 ते 4 पीस तुम्हाला मिळणार आहेत. आणि ग्रेव्ही बघा ना किती रिच आहे एकदम. टेक्स्चर बघा ना एकदम घट्ट. आहा, मस्त, खूप छान. मला वाटलं 100 रुपये थाळी असेल तर मग टेस्ट किंवा क्वालिटीमध्ये काहीतरी कॉम्प्रोमाइज असेल, पण नाही आहे. वर्थ इट आहे, खूप छान. चिकनचे पीस पण बघा, तुम्हाला दाखवतो, मोठे मोठे पीस आहे, तो एक नंबर. आणि हे बघा, पूर्णपणे खोबरं दिसतंय आणि प्रॉपर कुक झालेलं आहे. हा हा हा, हे बघा एकदम खोबऱ्यासारखं शिजलेलं आहे एकदम. मस्त, एक नंबर. क्या बात आहे भाई, खूप छान. आणि ह्याच्यामध्ये बघा अंडा कढी सुद्धा आहे. हा एक अर्धा अंडा आहे बॉईल केलेलं आणि घट्ट घट्ट त्याच्याबरोबर मसाला ग्रेव्ही आहे त्याची. आता ही तांबडा रस्सा पण बघा गरमागरम, लिंबू पिळून मस्तपैकी तांबडा. आहा, कुठल्याही हॉटेलमध्ये जा कोल्हापूरमध्ये आल्यावर
तांबडा पांढरा मिळणार म्हणजे मिळणार, पण एवढ्या प्राईसला मिळेल शक्यता फार कमी आहे. आता आपण हा पांढरा रस्सा बघूया. पांढरा रस्सा ची टेस्ट वेगळीच असते. तृप्त, मन तृप्त झालेलं आहे. तर मी आता वळतो मटन मसाला ताटाकडे, आणि याची फक्त कॉस्ट आहे 140 रुपये. म्हणजे मला इमॅजिनच करताना कसं तरी होतं की 140 रुपये मध्ये मी मटणाची पूर्ण थाळी खातोय. इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. तर आपण ट्राय करूया टेस्ट कशी आहे त्याची. मस्तपैकी नॉनव्हेज म्हटलं की लिंबू कांदा आणि या सगळ्या गोष्टी पाहिजे असं लिंबू मारून मस्तपैकी. हा हा, पीस पण बघा जवळजवळ 4 ते 5 पीस आहे, एका माणसाला इनफ होईल एवढे आहेत. आणि हे बघा मटणाच्या पीस, ग्रेव्ही पण छान अशी एकदम तर्री मारून. आणि हे बघा प्रॉपर कुक झालेलं आहे मटन सुद्धा. असंच खाऊन बघतो पहिलं. वा भाई साहब, पैसा वसूल. पैसा वसूल काय, डबल पैसा वसूल म्हणावं लागेल. अशा 140 रुपीजला तुम्हाला, मला नाही वाटत कोल्हापूरमध्ये कुठेही तुम्हाला या हॉटेल मिनी वसंत शिवाय कुठेही अशा थाळ्या तुम्हाला अवेलेबल होतील. 250, 300, 400, 500 पर्यंत थाळ्या आहेत. चिकन थाळी 100 रुपये आणि ही मटन ताट आहे ते 140 रुपये. क्या बात आहे भाई. नक्की कोल्हापुरात आलात ना, एक हिडन जेम आहे हे कोल्हापूरमधलं, नक्की एकदा या इथे. आता मी या ग्रेव्ही बरोबर ट्राय करू. ग्रेव्ही पण एवढी थिक आणि टेक्स्चर बघणार एकदम रिच. हा हा, मी पांढऱ्या रस्स्याचा खूप फॅन आहे, तर मी घेतोय अजून एकदा. मस्त. आता मी तुम्हाला त्यांचा मेनू कार्ड दाखवतो. बघा जास्त त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे मेनू ठेवलेले नाही, त्यामुळे गोंधळण्याची काही आवश्यकता नाही आहे. हे बघा 100 रुपये चिकन मसाला ताट, काय काय येणार 140 रुपये. मटन मसाला ताट जे मी मागवलेले आहेत हे 2 आयटम. अंडा करी ताट आहे 80 रुपये. मटन मसाला ताट त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला अंडा कढी मिळणार ते 160ला होणार आहे. आणि जर अजून स्पेशल मटन ताट मागवलात तर त्याच्यामध्ये खिमा वाटी मिळणार आहे, ते 180 रुपयाला. म्हणजे 200 रुपयाच्या वरती कुठली गोष्ट नाही आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे इथे जे काही पदार्थ तुम्ही घेतलेले आहेत ते तुम्हाला एकदाच मिळणार आहेत. ह्या ताटात तुम्हाला 2 चपात्या मिळणार आहेत. आता गरमागरम सर्व करतात, त्यामुळे त्या दादानी सांगितलं मी तुम्ही पहिली एक फिनिश करा, मी गरम नंतर आणून देणार. म्हणजे अशी सुद्धा फॅसिलिटी आहे. आणि जर तुम्ही एक्स्ट्रा काय घेत असाल तर त्याच्यात त्यांनी प्राईस लावलेले आहेत, एकदम नॉमिनल प्राईस आहेत, असे काय एवढे मोठे प्राईस नाही. कारण इथे थाळ्याच तुम्हाला 100 आणि 200च्या आतमध्ये आहेत सगळ्या, म्हणजे किती वर्थ इट आहे बघा. तर मी आता येतो या राईसकडे. राईस बघा ना, जर तुम्ही नॉर्मल रेस्टॉरंटमध्ये गेलात तर एवढा नुसता राईस घ्यायला तुम्हाला एक 50 ते 70 रुपये खर्च करावे लागतील. विचार करा, या थाळीमध्ये, त्या दोन्ही थाळींमध्ये प्रत्येकी वेगवेगळा राईस येणार आहे. आता मी हा ट्राय करतो. मस्तपैकी मसाले भात दिलेला आहे, त्याच्यावर कोथिंबीर वगैरे मारून दिलं आहे. बघा ना किती टेम्पटिंग. किसलेलं खोबरं सुद्धा टाकलेलं आहे. आता मी काय घेऊ काय घेऊ काय घेऊ असं सुचत नाही आहे मला. मी मटणाचाच ही ग्रेव्ही घेतो जराशी. हा, क्या बात आहे. बघायलाच, आणि एवढा जो सुगंध सुटलाय ना तांबड्या पांढऱ्या रस्स्याचा आणि या मसाल्यांचा, क्या बात आहे. आणि असा हा कांदा तुपप दिवस बनला आपला. म्हणजे क्वालिटी पण आहे छान, विषय वेगळाच आहे, टॉपचा विषय म्हणतात. कोल्हापूरला आल्यावर असा विषय पाहिजे, यो क्वालिटीचा विषय, टॉपचा विषय. आणि मित्रांनो, या हॉटेल मिनी वसंतचं एक वैशिष्ट्य सांगतो, एकदम पूर्ण तुम्हाला असे घरगुती पदार्थ खायला मिळणार आहे. इथे घरगुती खानावळच इथे ओळखली जाते. भरपूर सारे जे काही लोकल्स आहेत ते खूप येतात इथे. आणि जर तुम्हाला पार्सल हवं असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल. तुमचं टिफिन घेऊन यायचं आहे. 7:30ला शार्प ते घेतात, त्याच्या पुढे घेत नाहीत कारण इथे खूप रश असते. आणि याचा टायमिंग मी तुम्हाला सांगतो, संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत हे चालू असतं. आणि मेन 2 गोष्टी लक्षात ठेवा की हे गुरुवार आणि शनिवारी बंद असणार आहे, त्यामुळे येताना या गोष्टीची काळजी घ्या.
आणि मित्रांनो, याचं मी लोकेशन सांगतो तुम्हाला. कोल्हापुरात आल्यावर रंकाळा बस स्टँड आहे, त्याच्या बाजूला एक गल्ली आहे, तिथे क्लासिक मिडटाऊन हॉटेल आहे, त्याच्या अगदी समोर आहे हॉटेल मिनी वसंत. एकदम पैसा वसूल हॉटेल आहे. आणि माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे, तुम्ही जर कोल्हापूरला येत असाल काही कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी वगैरे, तर नक्की इथे या. आणि दुसरी गोष्ट जी राहिली सांगायची, हे सकाळचं चालू नसतं, फक्त संध्याकाळी तुम्हाला अवेलेबल होणार आहे. हॉटेल मिनी वसंत ही जी काय खानावळ आहे, टॉपचा विषय. कोल्हापुरात आल्यावर टॉपचा विषय पाहिजेतच. तर तुमचे पैसे पण जास्त खर्च होणार नाहीत आणि एकदम टॉप क्वालिटी खाणं तुम्हाला खायला मिळेल. 100 रुपयामध्ये चिकन ताट आणि 140 रुपयामध्ये मटन ताट, असं तुम्हाला कोल्हापुरात कुठेही मिळणार नाही. आणि माझ्याकडनं थम्सअप आहे, लवकरात लवकर या. कोल्हापूरला आलात की संध्याकाळी एकदा तरी हॉटेल मिनी वसंतला भेट द्या. नक्की माझं नाव काढेल की सागरने काहीतरी हिडन स्पॉट दाखवला, आमचे पैसे सुद्धा वाचवले आणि आम्हाला चांगलं खायला सुद्धा घातलं. सो मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. मित्रमैत्रिणी जे काही कोल्हापूरच्या आहेत किंवा कोल्हापूरला येणार आहेत, तर त्यांनी नक्की सर्वांनी हा शेअर करा सगळ्यांना, जेणेकरून ह्या मिनी वसंतला तुम्ही याल आणि इथल्या जे काही जेवणाचा आनंद घ्याल. तर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.